महाराष्ट्रीयन घरामध्ये सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मसाले भात. सगळेजण आवडीने खातात. सण समारंभात बनवला जातो. फार काही तयारी या भातासाठी करावी लागत नाही. तर मोजक्या साहित्यामध्ये झटपट असा मसाले भात आपण बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तेल गरम करून घेतलेले आहे 2 चमचे. तर फोडणी घालून घेऊया. सगळ्यात आधी आपण इथे तमालपत्र टाकलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं तडतडायला लागलं की लगेचच पाव चमचा मोहरी टाकलेली आहे. काही खडे मसाले टाकूया. तर 4 ते 5 इथं काळी मिरी टाकलेली आहे. दालचिनीचा एक तुकडा टाकलेला आहे. चक्रीफुलाचे 2 तुकडे टाकलेले आहे आणि एक हिरवी मिरचीचे असे तुकडे करून टाकलेले. तिखट आहे त्याच्यामुळे एकच हिरवी मिरची टाकलेली आहे आणि 1 चमचा आलं लसूण ठेचून टाकलेलं आहे. ठेचून टाकू शकता किंवा पेस्ट बनवून टाकू शकता. चव छान येते. आता गॅसची फ्लेम केलेली आहे लो आणि लो फ्लेमवर आपण हे सगळं परतून घेणार आहोत. त्यामुळे आलं लसूण सगळे खडे मसाले जे आहेत चांगले परतले जातील आणि चांगली अशी टेस्ट त्याची तेलामध्ये उतरेल. लसणाचा हलकासा कलर चेंज होतपर्यंत आपण हे परतून घेतलेले आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा कापून टाकलेला आहे. तर कांदा देखील आता याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा मऊ होतपर्यंत आणि हलकासा सोनेरी कलर येतपर्यंत आपल्याला फक्त परतून घ्यायचा आहे. खूप कलर चेंज होतपर्यंत आपल्याला परतायचा नाही आहे. सगळं साहित्य व्यवस्थित जर परतून घेतलं तर पदार्थ कुठलाही असो चव छानच येतात. तर 1 ते 2 मिनिट आपण हे परतून घेतलेलं आहे. कांदा इथे मऊ झालेला दिसत आहे आणि हलकासा सोनेरी कलर इथे यायला लागलेला आहे. त्यानंतर आपण इथे एक मीडियम साईजचा टोमॅटो टाकणार आहे. अशा मोठ्या थोड्याशा फोडी केलेल्या आहेत. शिजल्याच्या नंतर तो मऊ होतो आणि लगेचच तिथं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे टोमॅटो लवकरच शिजलं जाईल. 1 ते 1.5 मिनिट मी असं हे परतून घेतलेलं आहे किंवा 1 मिनिटाभरासाठी आपण हे झाकण ठेवून शिजवून घेऊ शकता. त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी वाटाणे टाकलेले आहेत. ओले वाटाणे वापरू शकता किंवा फ्रोझन वाटाणे वापरू शकता. आणि लगेचच एक मीडियम साईजचा बटाटा साली काढून टाकलेले आहेत आणि 2 चिमूट हिंग टाकलेलं आहे. त्याचबरोबर पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे. 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. 1 चमचा धनाजिरं पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा मिरची पूड टाकलेली आहे. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. टाकलेले सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असे मसाले देखील परतले गेले म्हणजे चव जी आहे ना ती छान येते. मसाले आणि भाज्या व्यवस्थित सगळ्या मिक्स करून झालेले आहे, परतून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला मसाले भाताचा तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तांदूळ देखील आपण आता याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तांदूळ कुठलाही घेऊ शकता. मी इथं बासमती लॉंग ग्रेन राईस घेतलेला आहे. इंद्रायणीचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा रेग्युलर वापरातला जो कुठला तांदूळ असेल तो आपण घेऊ शकतो. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर इथं पाणी ॲड करताना मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. पाण्याचं प्रमाण देखील खूप महत्त्वाचं आहे. कुकरचा वापर न करता आपण मसाले भात बनवत आहोत. तर 1 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी पाणी मी इथं वापरलेलं आहे. हाच जर भात तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर पाण्याचं प्रमाण कमी लागतं. तर इथं भाताला ह्या उकळी यायला लागलेली आहे. तर आता याच्यामध्ये एक साहित्य आपण ॲड करणार आहे ज्यामुळे चव जी आहे मसाले भाताची खूप छान येते. तर उकळी यायला लागल्यावर आपण 1 चमचा इथे साजूक तूप वरून सोडणार आहोत. त्यामुळे चव भाताची छान येईल. मिक्स करून घेऊया आणि त्याला कवर करूया आणि 8 ते 10 मिनिट मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. मी बनवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीजला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर इथं 8 ते 10 मिनिट झालेलं आहे. इथं पाहू शकताय भात जो आहे ना आपला मस्तपैकी शिजत आलेला आहे. सगळ्या भाज्या ज्या आहेत ना अशा वरती जमा झालेल्या आहेत. भात दिसायला तर एकदम मस्त दिसत आहे. सुगंध देखील छान येत आहे. तर आता काय करायचं आहे साईडने आपल्याला हा भात जो आहे ना असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून भाज्या ज्या आहे ना सगळीकडे अशा मिक्स होतील. एकदम अलगदपणे आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे. भाताचे जे शीत आहे ते देखील तुटणार नाही. आता हा मिक्स करून झालेला आहे. तर पुन्हा झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून लो फ्लेमवर हा भात शिजवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथं पाहू शकता एकदम सुटसुटीत असा हा भात झालेला आहे. बटाटा देखील छान असा शिजलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टिप भात एकदम मऊसूद असा होण्यासाठी काय करायचं आहे 1 मिनिटभर पुन्हा आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे. हलकीशी वाफ यायला लागली की गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे झाकण ओपन करायचं आहे. म्हणजे आतल्या आत वाफ मुरली म्हणजे भाताची चव जी आहे ना छान होते. एकदम मऊसूद असा भात होतो. इथे पाहू शकता भात थंड झालेला आहे आणि वरून मस्त असे हे भाताचे शीत जे आहेत ना उभे राहिलेले आहेत.
थोडीशी या मसाले भातावर टाकलेली आहे हिरवीगार कोथिंबीर. दिसायला छान दिसतं, चवीला तर छानच झालेलं आहे. तर प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामधला सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मसाले भात असं म्हणायला काहीच हरकत नाही. बनवायला खूप सोपं आहे, चवीला छान होतो. तर कुठल्याही सण समारंभामध्ये, लग्न कार्यामध्ये आवर्जून हा भात केला जातो. तर तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशाच नवनवीन सोप्या आणि युनिक रेसिपी पाहण्यासाठी केटीकेच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत हॅपी राहा, हेल्दी राहा, टेक केअर, बाय बाय.